नमस्ते, मी शैलजाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 3 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर या वाटीने मी घेतली मोजून. गच्च भरून घ्यायची. नंतर 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 10-12 लसूण पाकळ्या, 10 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं. हे मिश्रण आहे ना, हे तिन्ही पण आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय. म्हणजे खूप जाडसर करायचं, बारीक नको. पल्स मोडवर ठेवून आपल्याला जाडसर हे मिश्रण करून घ्यायचंय. नंतर आपल्याला लागेल पाव चमचा हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा ओवा, 2 चमचे सफेद तीळ आणि 2 चमचे तेल. हे बघा, आपण 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजे 1.5 वाटी झालं ना. मग 1.5 वाटीच आपण पाणी पण घेतलंय मिश्रण करण्यासाठी. पहिल्यांदा ना आपण हे मिश्रण करून घेऊया. बेसन आणि तांदळाचं पीठ आहे ना, ते मिश्रण करून घेऊया. एक वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा ओवा आपण टाकून घेतला त्याच्यात. 1.5 वाटी बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलंय ना मिळून दोन्ही पण. तर 1.5 वाटीच मी पाणी घेतलंय. तर ते पाणी ओतून घेऊया आणि मिश्रण तयार करून घेऊया. पॅन ठेवलाय. पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलं. आता पहिल्यांदा आपल्याला पॅन मध्ये हिंग टाकायचंय. हिंग टाकल्यानंतर मिरची, जिरं आणि लसूण जाडसर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलंय. ती पेस्ट आता आपण टाकून घेऊया. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतलं. आता काय करायचं, थोडस म्हणजे आपण हे 2 चमचे तीळ घेतलेत ना, सफेद तीळ, त्यातले मी अर्धे मिश्रणामध्ये इथे टाकते आणि नंतर आपल्याला वरून लावायचे. ते पण असे व्यवस्थित परतून घेऊया. नंतर लाल तिखट, हळद, हे मिश्रण जे केलं ना आपण बेसनचं मिश्रण, त्याच्यात मी मीठ नाही टाकलंय, त्याच्यातच सगळं मीठ टाकते. म्हणजे अर्धा चमचा मीठ आहे ते घेतलंय. मीठ मसाला तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. कमी जास्त, कोणाला कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं ना, त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि व्यवस्थित कोथिंबीर परतून घ्यायची. कोथिंबीर थोडी नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया. हे मिश्रण आपण तयार करून घेतलंय ना, त्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकते. आपण कोथिंबीर मध्ये पण टाकलंय आणि ह्याच्यात पाव चमचा टाकलाय. हे बघा, मिश्रण मस्त तयार झालंय. ही पद्धत आहे ना कोथिंबीर वडीची, एकदम सोपी आहे. म्हणजे आपल्याला कोथिंबीर वडी वाफवायला नको, डायरेक्ट आता आपण हे परतून घेतोय ना, एकदम छान परतून घ्यायचं, पण एकदम नरम शिजली पाहिजे. आणि नंतर मग आता बेसन टाकून आपण परत शिजवणार ना, म्हणजे एकदम व्यवस्थितच आपलं मिश्रण तयार होतं. तुम्हाला परत वापरायची गरज नाही कोथिंबीरची वडी. बघा, आता मी गॅसची फ्लेम हाय करून परत परतवून घेते. बघा, आता छान शिजली आहे. आता हे जे आपलं मिश्रण आहे ना, ते आपण टाकून घेऊया. ओवा, हिंग हे टाकायचं, बेसन आहे ना. आता इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. मोठा करायचा नाही गॅस, चांगलं शिजून घ्यायचं. हे बघा, आता आपलं मिश्रण बघा किती छान वाटतंय. म्हणजे पॅन पासून पण सुटलंय, म्हणजे समजायचं आपलं मिश्रण आता तयार झालंय. तरी पण आपल्याला ना झाकण ठेवून वाफ द्यायची 2-4 मिनिटासाठी डायरेक्ट. आता हे छान शिजलं ना, आपली कोथिंबीर पण मस्त शिजली, नंतर हे बेसन पण आता छान शिजलंय व्यवस्थित. आता आपण झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं चांगलं वाफू दे. मिश्रण आपलं वाफू दे चांगलं. तोपर्यंत आपण काय करायचंय, एक ताट घ्यायचं. किंवा तुमच्याकडे असं चौकोनी डब्बा असेल ना,
त्याला पण तुम्ही तेल लावून त्याच्यावर हे मिश्रण टाकू शकता. आपलं मिश्रण शिजतंय ना, आपण झाकण ठेवलंय, मिश्रण शिजतंय तोपर्यंत आपण ताट घ्यायचं. ताटाला थोडंसं तेल असं लावून घ्यायचं, थोडं टाकायचं आणि असं ब्रशने व्यवस्थित पसरवून घ्यायचं. म्हणजे कसं आपलं वडी चिकटणार नाही, म्हणून आपल्याला हे करायचंय. तर थोडंसं आपण तेल टाकूया आणि वरून थोडंसं टाकूया. आपण मिश्रणात पण टाकूया ना, छान दिसतं. आता 3-4 मिनिटं झाली आहेत, बघूया आपलं मिश्रण तयार झालंय का. हे बघा किती मस्त तयार झालंय. पॅन पासून सुटायला लागलं म्हणजे समजायचं आपलं मिश्रण तयार झालंय. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया. असं दाबून दाबून व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मिश्रण. आता काय करायचं, असं वाटी घ्यायची, वाटीवर थोडंसं तेल ओतून घ्यायचं, असं थोडंसं. आणि नंतर मिश्रण गरम आहे ना, मग असं आपण थापून घ्यायचं. तुम्हाला कशी जाड पातळ आवडते ना, त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असं थापून घेऊ शकता. हे जे आपण तीळ ठेवले होते ना थोडेसे, ते पण आपण टाकून घेऊया वरून. असं छान पसरून घेऊया सगळ्या बाजूने. आणि तीळ चिटकायला हवेत ना, म्हणून परत असं दाबून घेऊ, म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटते. आता हे आपल्याला अर्धा तास पूर्ण थंड करायचं आहे आणि नंतर त्याचे पीसेस करून आपल्याला वड्या तळून घ्यायच्या. तेलामध्ये शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. हे बघा, आपण प्लेटमध्ये वडीचं मिश्रण काढून घेतलं होतं ना, ते अर्धा तास झालंय, पूर्ण थंड झालंय. आता आपण पीसेस करून घेऊया. तुम्हाला आवडतील त्या आकाराचे छोटे मोठे तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, मी पीसेस करून घेतले. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आणि फ्राय करायचे आपल्याला. तर मग त्याच्यासाठी मी तेल ठेवलंय गरम करायला. आज पहिल्यांदा मी पीसेस काढून घेते प्लेटमध्ये आणि नंतर फ्राय करते. हे बघा, मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. गॅसची फ्लेम लो ठेवलेली. आता थोडीशी मीडियम करते आणि आपण वड्या तळून घेऊ. वड्या तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. आता तीळ आहेत ना, तर थोडस तडतडल्यासारखे होतात, तर सावकाशीने तळा. एवढा काय छान गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. किंवा सगळे तीळ ना मिश्रणामध्ये टाकले ना तरी पण चालेल. मला वरून नसेल लावायचं तरी चालेल. म्हणजे आपण 2 चमचे घेतलेले ना तीळ, तर सगळे मिश्रणात टाकले तरी चालेल. छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त पैकी तळून घेऊया. मस्त कुरकुरीत होतात आणि करायला पण सोपे, पद्धत पण सोपी आहे आणि चविष्ट पण लागतात. फक्त ते ना मिश्रणामध्ये टाका, नाहीतर सगळे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला मस्त डीप फ्राय करून घ्यायचे. छान झालाय कलर. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये किंवा असं टिश्यू पेपरवर काढले ना तरी पण चालेल. आता मी गॅसची फ्लेम लो करते. कलर काय सुंदर आलाय, मस्त. पण तेल ना पूर्ण निथून घ्यायचं व्यवस्थित एकदम. ते वर लावलेले तेल किती पण दाबले ना तर ते निघतातच. छान व्यवस्थित निथून. आता आपण चाळणीमध्ये टिश्यू पेपर ठेवला मी आणि त्याच्यावर आपण काढून घेऊ. याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेऊ. आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत. एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते. किती छान एकदम क्रिस्पी झाली आहे बघा. वरून एकदम खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट. आतून पण एकदम व्यवस्थित तळली गेली आहे
आणि एकदम मस्त सॉफ्ट झाली आहे आणि वरून एकदम कुरकुरीत झाली आहे. तुम्हाला माझी ही कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.